यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी केलेल्या शुभ कार्यामुळे पुण्य प्राप्त होते. पण या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत, अन्यथा लक्ष्मी नाराज होते. चला तर आपण अक्षय तृतीयाविषयी संपूर्ण माहिती बघूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. या दिवशी केलेली सर्व कामे फलदायी ठरतात. या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं तर त्याचं शुभ फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं. परंतु या दिवशी काही काम करणं निषिद्ध मानलं गेलं आहे. चला तर आपण बघूयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशुभ काम केल्यास अनेक जन्म दारिद्र्य आपल्या मागे लागतं आणि व्यक्ती गरिबाच्या खाईत लोटली जाते. हे सगळं टाळायचं असेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात. अक्षय तृतीयेला चुकूनही करू नका ही कामे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मद्याचं सेवन करू नये. असं करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच पैशाशी संबंधित सर्व समस्या तुम्हाला आयुष्यभर त्रास देतील. त्यानंतरचं दुसरं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणी तुमच्या दारात आले तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका, कारण त्या दिवशी हे शुभ लक्षण मानलं जात नाही. त्यानंतरचे आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी अपशब्द वापरू नका. विशेषतः आपल्या आईंचा आणि शिक्षकांचा अजिबात अपमान करू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाकडून कर्ज किंवा उधारी घेऊ नका. असे केल्याने आर्थिक समृद्धीऐवजी दारिद्र्य तुमच्या नशिबी येते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना मदत करायला हवी. यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. आता काय काय गोष्टी कराव्यात हे आपण बघूयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी करणे अगदी शुभ मानले गेले आहे. याचे अनेक पटीने पुण्य मिळते. तर गरजूंना दान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या दिवशी दानाला आणि तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर पितरांना त्यांच्या नावाने श्राद्ध केलं तर त्यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याचे चांगले पुण्य मिळते. तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि सर्व पापातून मुक्ती मिळते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टींबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करायला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यावर तुम्ही गरीब व्यक्तीला दान केले पाहिजे. यामुळे तुम्हाला फलप्राप्ती होते. तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळते. अक्षय तृतीयेला कोणत्या देवांची पूजा करतात हे देखील आपण बघूयात. अक्षय तृतीयेला अख्खा तीज असंही म्हटलं जातं. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांगात मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेतायुगाची सुरुवात अक्षय तृतीयाला झाली आहे. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती, भगवान विष्णूंचा 6व्या अवताराची जयंती ही एकाच दिवशी येते. म्हणजेच साधारणपणे या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग आणि रवी योग असे शुभयोग आहेत. त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहते. तसेच संपूर्ण वर्षभर तुम्हाला धनधान्य अगदी कसलीच कमतरता भासत नाही. अशा पद्धतीने लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे. चला तर आपण बघूयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी. तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची आणि गुलाबी रंगाची फुले अर्पण करावीत. त्यानंतर तुपाचे 9 दिवे लावावेत. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. या दिवशी आपण काय सेवा करावी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचं पठण करावे. त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनधान्य, पद, यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण नक्की करावे. गरजूंना दान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्यफळ मिळते. या दिवशी दान करणे, तर्पण करणे आणि तीर्थस्थळी जाऊन स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर पितराच्या नावाने श्राद्ध केले तर त्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं. तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापांपासून मुक्ती मिळते.
त्यामध्ये मी तुम्हाला तिजोरीत एक वस्तू ठेवायची याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण कधीही जाणवणार नाही. व्हिडिओच्या शेवटी हा आपण उपाय बघणार आहोत. त्याआधी अजून एक महत्त्वाचे करावयाचे काम म्हणजे पवित्र गंगा स्नान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टींबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे तुम्हाला फळप्राप्ती मिळते, तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्यकांडाचे पठण करावे, शुभ मानले जाते. या अध्यायात भगवान राम साधू संत आणि ऋषीमुनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात. या कांडाचं पठण केल्याने भगवान रामांचा आशीर्वाद मिळतो. आपण बघूयात तिजोरीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची चणचण भासणार नाही व वर्षभर तुम्हाला धनधान्य संपत्ती तुमच्याकडे अक्षय राहील. म्हणजेच वर्षभर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून ठेवावे. त्यानंतर त्याची विधिवत पूजा करावी. पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्तीबरोबरच तिजोरीत ठेवावे. तसेच एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून व्यवहाराच्या तिजोरीत देखील ठेवावे. यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.